नमस्कार शेतकरी मित्रांनो, खरीप हंगाम 2025च्या पीक विम्याबाबत धाराशिव जिल्ह्यातील एक अपडेट आहे. शेतकरी मित्रांनो, प्रत्येक जिल्ह्यातील पीक विम्याचं कॅल्क्युलेशन सध्या सुरू आहे. परंतु धाराशिव जिल्ह्याबाबतची बाब वेगळी आहे. कारण धाराशिव जिल्ह्यामध्ये काही मंडळामध्ये पीक कापणी प्रयोगावर विमा कंपनीनं आक्षेप घेतलेला आहे. ते प्रकरण जिल्हा स्तरावर मिटलेलं नसल्यामुळं ते राज्य स्तरावर तक्रार निवारण समितीकडे गेल्यामुळं ते प्रकरण सुनावणी वाचून अडकलेलं आहे आणि त्याची सुनावणी झाली का, त्याबाबत काय अपडेट आली, याबाबतची अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. कारण खरीप हंगाम 2025मध्ये धाराशिव जिल्ह्यामध्ये खूप अतिवृष्टी झालेली होती आणि या अतिवृष्टीमुळं जिल्ह्यातील खूप शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं होतं. परंतु धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्याचं क्लेम कॅल्क्युलेशन सुरू आहे का नाही याबाबतचे अपडेट खूप शेतकऱ्यांना घेण्याची अपेक्षा आहे. कारण इतर जिल्ह्यामध्ये क्लेम कॅल्क्युलेशन होत आहेत, परंतु धाराशिव जिल्ह्यातील क्लेम कॅल्क्युलेशनला पीक कापणी प्रयोगावरला आक्षेप घेतल्यामुळं त्याला एक अडसर निर्माण झाला आहे आणि धाराशिव जिल्ह्यातील क्लेम कॅल्क्युलेशन अजून सुरूच नाही आहे. मग ते कधीपर्यंत सुरू होतील, कशामुळं थांबलेला आहे, याबाबतचे अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेणार आहोत. चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत व्हिडिओ शेअर करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका. शेतकरी मित्रांनो, खरीप हंगाम 2025मध्ये पीक कापणी प्रयोगावर धाराशिव जिल्ह्यातील जे पीक कापणी प्रयोग झाले होते तिथे विमा कंपनींना आक्षेप घेतल्यामुळं जिल्ह्यातील पीक विमा वाटप आणि कॅल्क्युलेशन सध्या थांबलेलं आहे. मग परवा एक अपडेट आलेली होती, जेव्हा धाराशिव जिल्ह्यातील खरीप हंगाम 2020च्या पीक विम्याबाबतची तारीख होती, त्या तारखेच्या दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी सुनावणीची प्रक्रिया होणार होती. मग ती प्रक्रिया झाली का नाही, तर शेतकरी मित्रांनो, त्याला मुख्यत्वे करून सध्या कुठल्याही गोष्टीची पूर्तता झालेली नाही आहे. ज्या स्थितीमध्ये खरीप हंगाम 2025चा धाराशिव जिल्ह्यातील पीक विमा आहे त्या स्थितीतच आहे. अजून कुठल्याही पद्धतीचं क्लेम कॅल्क्युलेशन झालेलं नाही आहे. कारण मी कृषी विभागाकडून घेतलेल्या माहितीनुसार सध्याची परिस्थिती जर पाहिली गेली तर कृषी सचिव यांची बदली झाल्यामुळं बैठकच झालेली नाही आहे आणि बैठक न झाल्यामुळं कॅल्क्युलेशन थांबलं, सुनावण्या थांबलेल्या आहेत. आणि परिमल साहेब हे नवीन कृषी सचिव यांची नियुक्ती झालेली आहे. त्यामुळं लवकरच पुढील आठवड्यात यांची बैठक होईल व बैठक झाल्यानंतर धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं क्लेम कॅल्क्युलेशन बदललं जाईल अशी अपडेट मिळाली आहे. त्यामुळं खूप शेतकऱ्यांना अपेक्षा आहे की धाराशिव जिल्ह्यातील खरीप हंगाम 2025चं क्लेम कॅल्क्युलेशन कधी बदलेल. तर शेतकरी मित्रांनो, धाराशिव जिल्ह्यातील खरीप हंगाम 2025चं क्लेम कॅल्क्युलेशन हे पुढल्या आठवड्यामध्ये बदलायला सुरुवात होणार आहे आणि त्याला मुख्यत्वे करून दोन कारणं आहेत. कारण जी सुनावणी होणारी होती त्या सुनावणीसाठी जे कृषी सचिव होते रस्तुगे साहेब यांची बदली झाल्यामुळं आणि नवीन नियुक्ती आता परिमल साहेब यांची झाल्यामुळं आता लवकरच पुढल्या आठवड्यामध्ये ही बैठक होईल आणि या बैठकीनंतर सुनावणी होईल आणि सुनावणी झाल्यानंतर क्लेम कॅल्क्युलेशन केलं जाईल अशी एक मिळालेली अपडेट आहे. त्यामुळं अजून आठवडाभर तर धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं क्लेम कॅल्क्युलेशन बदलणार नाही. ज्यावेळेस बैठक होईल व सुनावणी होईल त्याच्यानंतरच क्लेम कॅल्क्युलेशन बदलायला सुरुवात होणार आहे. त्यामुळे या आठवड्यात तर नाही, परंतु मिळालेल्या अपडेटनुसार पुढल्या आठवड्यापासून धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं क्लेम कॅल्क्युलेशन बदलू शकतं अशी मिळालेली कृषी विभागाची माहिती आहे. कारण कुणीही सिरियसली घेत आहेत असं सध्या तरी वाटत नाही आहे. कारण राज्यामध्ये इतर जिल्ह्यामध्ये कॅल्क्युलेशनच्या प्रक्रिया चालू आहेत, परंतु पीक विमा वाटपाचा विषयच कुठे येत नाही आहे. फक्त कॅल्क्युलेशन चालू आहे असं सांगितलं जात होतं आणि त्यामध्ये अजून प्लसमध्ये धाराशिव जिल्ह्यातील परिस्थिती तर तुम्ही माहीतच आहे. कारण त्याला पीक कापणी प्रयोगाचा आक्षेप असल्यामुळं त्यात प्लसमध्ये ही अडचण निर्माण झाल्या. त्यामुळे सध्या आपण अपडेट घेण्याचा प्रयत्न केला की धाराशिव जिल्ह्यातील प्रश्न मिटेल का, तर निश्चित पुढल्या आठवड्यामध्ये क्लेम कॅल्क्युलेशन सुरू होतील अशी मिळालेली अपडेट आहे. याबाबत जर काही अपडेट लागलीच चॅनल व्हिडिओ घेऊन. धन्यवाद मित्रांनो. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी व अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.